काय म्हणलंय बघा, इन ट्रायंगल एबीसी, ए हे एक साईड दिले, बी एक साईड दिले आणि हा एक अँगल दिले. साइन ऑफ ए किती दिले 2/3. अँगल बी फाइंड आउट करायचं. कुठला फॉर्म्युला यूज करणार? साईड अँगल साईड, बरोबर का? हा फॉर्म्युला यूज करायचा, साइन रूलचा फॉर्म्युला यूज करायचा. ह्याच्यातला काय काय माहिती? ए माहिती आहे, बी माहिती आहे, त्याच्यानंतर साइन ए ची व्हॅल्यू पण माहिती आहे. तर साइन बी ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला सुरुवातीला. साइन बी ची व्हॅल्यू किती भेटली? 1. साइन बी इज इक्वल टू 1. साइन बी जर 1 असेल, हे बेटा साइन थिटा जर 1 असेल, थिटाच्या कुठल्या व्हॅल्यूला साइन थिटाची व्हॅल्यू 1 असते? 90 डिग्रीला, बरोबर का? सो बी इज नथिंग बट 90 डिग्री, म्हणजे पाय बाय बी ची व्हॅल्यू काय? पाय बाय 2. कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन ए. सेकंड क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल एबीसी हा इक्वेशन दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे? ए प्लस बी डॉट कॉस सी प्लस बी प्लस सी डॉट कॉस ए प्लस सी प्लस ए कॉस बी इज इक्वल टू, याची व्हॅल्यू किती विचारली? या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती विचारली? हे बेटा आता या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली का नाही, ऑप्शन पण बघा काय, ऑप्शन पण बघा काय. ऑप्शनमध्ये सगळं एबीसी 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 आहे काय. अशा फॉर्ममध्ये जर आणायचं असेल तर हा कॉस सी नको आहे, या एक्सप्रेशनमध्ये कॉस सी नको आहे, कॉस ए नको आहे, कॉस बी नको आहे. तर कोसाइन रूलवरनं कॉस ए कॉस बी कॉस सी जितका असतो तो सबस्टिट्यूट केलाय बघा. इथे सबस्टिट्यूट केलंय, कॉस ए कॉस बी कॉस सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेत, त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार. प्युअर अल्जेब्रा आहे, बरोबर. सॉल्व्ह करावं लागेल, बाकी काय. बेटा थर्ड क्वेश्चन बघा, कॉसच्या पोटामध्ये काय आहे? टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी इज इक्वल टू समथिंग. बेटा टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, त्याचा फॉर्म्युला काय होता? टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय, हा फॉर्म्युला यूज केला. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळालं बेटा? याची व्हॅल्यू टॅन इनवर्सच्या पोटामध्ये काय मिळतो? 1, बरोबर का? टॅन इनवर्स 1, या 1च्या ठिकाणी टॅन पाय बाय 4 लिहू शकतो का नाही? आता हे असं मिळालं का नाही, ह्याच्या पुढे कसं सॉल्व्ह करायचं? हा कॉसच्या पोटामध्ये टॅन इनवर्स, या 1च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 लिहू शकतो का? 1च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 लिहू शकतो का नाही? टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो, टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो, असं लिटरली होत नाही पण करू शकतो. कॉस पाय बाय 4 किती असतो? 1 अपॉन रूट, बरोबर. कॉस 45 किती असतो? 1 अपॉन रूट. कुठलं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन सी बरोबर. ठीक आहे. या केसमध्ये तसं होणार नाही बघा. टॅन इनवर्सला कॉट इनवर्समध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं, कॉट इनवर्समध्ये कन्वर्ट केलं तर काय होतं? 2/1 होते बघा. इथं काय होतं? 2/1. मग इथं 2/1 नाही आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स असेल तर पाय बाय 2 मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्या पद्धतीने पण काही क्वेश्चन सॉल्व्ह होते का. इथे काय करावं लागेल? टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, त्याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला? टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ इक्वेशन कॉस थिटा इक्वल टू 1/2 आर. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? थिटाची व्हॅल्यू 0 to 2 पाय. ह्याच्यामध्ये थिटाचे 2 व्हॅल्यूज असणार आहेत, बरोबर का? थिटाचे 2 व्हॅल्यूज असणार आहेत. कुठले कुठले व्हॅल्यूज असणार आहेत? कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? 60 डिग्रीला, म्हणजे पाय बाय 3. पाय बाय 3 एक व्हॅल्यू आहे. तर ह्याच्यामध्ये पाय बाय 3 कुठे दिसते का? इथे आणि इथे आहे बघा. तर बी आणि डी मध्ये कुठला तरी असणार आहे. दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे? कॉस अजून पॉझिटिव्ह कुठे असतो? कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की नाही? सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, फोर्थ क्वाड्रंटमधला 60 डिग्री, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबरचा 60 डिग्री अँगल. म्हणजे हे बघा, तो अँगल किती आहे मी सांगतो तुम्हाला. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबरचा 60 डिग्री, हा 60 डिग्री घेतला तर परत कॉसची व्हॅल्यू काय येते? हा डिस्टन्स किती येतो? 1/2 आहे. कॉस म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतो, बरोबर का? हा इथून इथपर्यंत किती आहे अँगल? 360 मधनं 60 गेले 300 म्हणजे किती? किंवा रेडियन्समध्ये 2 पाय मायनस पाय बाय 3, हे किती येतं बेटा? 6 पाय मायनस पाय अपॉन 3, म्हणजे किती? 5 पाय बाय. तर 5 पाय बाय 3 दोघांपैकी कुणाकडे? ह्याच्याकडे. ऑप्शन बी बरोबर. येते का लक्षात? फिफ्थ क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल एबीसी 3 साईडचा रिलेशन दिलेलं, इक्वेशन दिलेलं. ट्रायंगलचे 3 साईड एबीसी, त्याच्यात रिलेशन दिलेलं आहे. अँगल बी किती असणार आहे विचार. 3 साईड माहिती असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा म्हणून सांगितलं तुम्हाला? कोसाइन रूल यूज करायचं, बरोबर. 3 साईड माहिती असेल तर कुठला रूल यूज करायचा? कोसाइन. ऑप्शन पण बघा, अँगल आहे, अँगल बी. आता कोसाइन रूल यूज केलं तर कुठला पाहिजे? बी अँगल पाहिजे. ए बेटा, कॉस बी कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येणार? बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये येणार आहे. हे बघा, बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे लिहितो बघा, बी स्क्वेअर इज इक्वल टू एबीसी ला कसा असं सायकलमध्ये लिहायचा? सांगा बघू फॉर्म्युला मला. ह्या पद्धतीने लिहिता यायला पाहिजे, म्हणजे तयार करायचा फॉर्म्युला तिथंच. बी स्क्वेअर किती असतो? सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस
2CA कॉस, बरोबर का, अँगल कॅपिटल लेटर आहे. तर कॉस बी ची व्हॅल्यू किती येईल? हा कॉस बी इकडे गेल्यानंतर ना कॉस बी ची व्हॅल्यू किती येईल? हा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा इकडे आल्यानंतर ना मायनस बी स्क्वेअर अपॉन हा 2CA डिनॉमिनेटरलाच इक्वल. यापैकी कुठली व्हॅल्यू माहिती आहे? सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू एसी आहे. याची व्हॅल्यू काय? याची व्हॅल्यू एसी आहे. न्यूमरेटर एसी आहे, खाली काय सी आहे, हे कॅन्सल होते बघा, 1/2 आहे. आणि कॉस बी ची व्हॅल्यू 1/2 आहे. बेटा कॉस बी ची व्हॅल्यू 1/2 आहे. कॉस थिटा 1/2 कधी असतो? थिटाच्या कुठल्या व्हॅल्यूला कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 असते? π/3 ला, π/3 ला, बरोबर का. तर π/3 आन्सर येते लक्षात. हे बेटा टॅन इनवर्स हे आणि टॅन इनवर्स बी, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, परत तेच फॉर्म्युला यूज करायचा. हे बघा तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर ना पोटामध्ये काय येतो? पोटामध्ये 1 येतो. टॅन 45 लिहू शकतो. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो, π/4 येते का लक्षात. हे बेटा आता काय विचारलंय? पोलार कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स मध्ये रिलेशन विचार. इफ द पोलार कॉर्डिनेट्स म्हणजे हा रेडियस आहे, हा थीटा आहे. रेडियस आणि थीटा दिलेला आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? देन द कार्टेशियन कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. पॉईंट पी चे कार्टेशियन कॉर्डिनेट्स काय असणार आहेत? एक्स आणि वाय. कसे फाइंड आउट करायचे? साइन ऑफ थीटा काय असतो? हा ट्रायंगल मध्ये हा जर थीटा असेल, हा व्हर्टिकल डिस्टन्स काय असतो? वाय. हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स. तर साइन ऑफ थीटा काय असणार आहे? हा आर आहे. साइन ऑफ थीटा, हा जर अँगल थीटा असेल तर साइन ऑफ थीटा काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, वाय बाय आर, बरोबर का. आणि कॉस ऑफ थीटा काय असतो? हा जर थीटा असेल, कॉस ऑफ थीटा काय असणार? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस, किती? एक्स बाय आर. तर वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे? आर साइन थीटा. आणि एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? आर कॉस थीटा. ठीक आहे. आर किती आहे? √2. साइन थीटा, साइन 7π/4. 7π/4 माहित नाही बघा आपल्याला, 7π/4 माहित नाही, पण ह्याचा ऑलमोस्ट डबल आहे, कमी आहे. तर याला कसं लिहू शकतो? साइन 2π मायनस π/4, बरोबर का. 2π मायनस π/4 किती येते? तर बेटा 2π मायनस π/4 7π/4 येते. ह्याला आपण कसं लिहू शकतो? 2π असेल तर साइन साइनच राहतो, साइन π/4 लिहू शकतो, बरोबर का. साइन π/4 किती असतो? 1/4. हा, हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे काय येणार? मायनस हा √2 आणि ह्या मायनस 1/√2. तर हे दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर आन्सर काय येते? वाय ची व्हॅल्यू -1 आहे बघा. वाय ची व्हॅल्यू -1 कुठे आहे? इकडे एक आहे, इकडे एक आहे, बरोबर का. सिमिलरली एक्स फाइंड आउट करायचं या फॉर्म्युल्यावर. एक्स किती येतो? 1 येतो. तर ऑप्शन ए बरोबर आहे. येते का लक्षात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स. त्या कोटामध्ये साइन π/3. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होते, डायरेक्टली व्हॅल्यू काय येते? 5π/3 येते. राईट द डोमेन ऑफ इनवर्स ऑफ सिकेंट फंक्शन. सिकेंट म्हणजे काय? सेक. सेक इनवर्स. डोमेन म्हणजे काय? सॉरी, सेक इनवर्स. सेक इनवर्स डोमेन म्हणले तर काय? इनपुट. इथं नंबर असणार आहे, बरोबर का. नंबर असणार आहे आणि आउटपुट काय? अँगल असणार आहे, बरोबर का. तर इथं इनपुट डोमेन काय आहे? आर मायनस, म्हणजे रिअल नंबर्स मधून एवढे 2 व्हॅल्यूज फक्त काढायचे. रिअल नंबर मधून एवढे व्हॅल्यूज सबस्ट्रॅक्ट केले तर बाकी सगळे व्हॅल्यूज सेक इनवर्सचं काय आहेत? डोमेन आहेत. काय फाइंड आउट करायला सांगितलंय? फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ कॉट इनवर्स ऑफ -1/√3. कॉट इनवर्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. हे बेटा कॉट इनवर्सची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह आहे, -1/√3. ह्याचे प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करायचे प्रिन्सिपल व्हॅल्यूज? नॉर्मल आपण जसं सुरुवातीला प्रिन्सिपल व्हॅल्यूज आणि जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट करत होतो तसंच कॅल्क्युलेट करायचं. फक्त ते त्या रेंजमध्ये येते का नाही बघायचं. त्या टेबलमध्ये जे व्हॅल्यूज होते त्या रेंजमध्ये येते का नाही चेक करायचं. तर हे कॉट इनवर्स तसाच, ठीक आहे. आता हा निगेटिव्ह असल्यामुळे इथं काय घेतलं तिने? पाय मायनस घेतलंय बघा. निगेटिव्ह असल्यामुळे काय घेतलंय? पाय मायनस घेतलेलं आहे. पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर नसणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे तर त्याचा रेसिप्रोकल कॉट पण निगेटिव्ह आहे, बरोबर का. तर सेकंड क्वाड्रंट मधला अँगल असणार आहे पाय मायनस कॉट इनवर्स, जे व्हॅल्यू दिले ते. हे बेटा आता कॉट इनवर्सच्या पोटामध्ये कॉटच असायला पाहिजे ना. कॉट इनवर्सच्या पोटामध्ये काय असायला पाहिजे? कॉट असायला पाहिजे. कॉटची व्हॅल्यू 1/√3 कधी येते? 60, म्हणजे π/3.
आता हे कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होतं, पाय मायनस पाय बाय 3 येतं आणि ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळते, 2 पाय बाय 3 मिळते. आणि हे 2 पाय बाय 3 त्या रेंजमध्ये आहे का चेक करायचं, असणारच आहे, मोस्ट प्रोबेबली असणारच. ठीक आहे, यांनी चेक पण केलेलं नाही, असंच ठेवलं. बेटा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, साइन इनवर्स ऑफ -1/2. मायनस असेल तर मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं आपण काय लिहायचं, साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे असते, थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असते बरोबर का. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असं जर गेला तुम्ही फोर्थ क्वाड्रंटमध्ये, इथे पण निगेटिव्ह आहे बरोबर का, इथे पण निगेटिव्ह आहे. तर साइनची व्हॅल्यू 1/2 कधी असते, 30ला, π/6ला. तर -π/6 लिहू शकतो की बरोबर का. साइन -π/6 किती असतो, साइन -π/6 किती असतो, साइन -π/6 किती असणार आहे, साइन -π/6 किती असणार आहे, -½ असणार आहे बरोबर का. तर या -1/2 च्या ऐवजी साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होतो, आन्सर काय येतो -π/6. त्याच्यानंतर 2 मार्काचे क्वेश्चन बघा, सगळं तेच आहे, रिपीट होणार आहे ते. आता तेच कन्सेप्ट रिपीट होणार आहे. ABC नावाचा ट्रायंगल आहे, ए साइड दिलाय, बी साइड दिलाय, सी साइड दिलाय. हे बेटा तिन्ही साइड दिला असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा, कुठला रूल यूज करायचा, साइन रूल का कोसाइन रूल, कोसाइन रूल यूज करायचा. कॉसचे 3 फॉर्म्युले काय प्रूव्ह करायला सांगितले, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे म्हणून प्रूव्ह करायचं. ए बेटा एक अँगल तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो, कुठला अँगल, सर्वात मोठ्या साइडच्या समोरचा अँगल सर्वात मोठा असतो का नाही. हे बघा असा ट्रायंगल आहे तो बरोबर का, ABC नावाचा ट्रायंगल आहे. ए च्या समोरची साइड ए, बी च्या समोरची साइड बी, सी च्या समोरची साइड सी. ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 4. सर्वात मोठ्या साइडच्या समोरचा अँगल पण सर्वात मोठा असतो बरोबर का. ही प्रॉपर्टी माहिती का नाही, जो साइड सर्वात मोठा त्याचा अँगल पण मोठा, साइड मोठा तर अँगल पण मोठा, साइड छोटा तर अँगल पण छोटा असतो. ठीक आहे, जो साइड मोठा त्याच्या समोरचा अँगल पण मोठा, सी साइड मोठी आहे तर त्याच्या समोरचा अँगल पण मोठा असणार आहे. तर अँगल सी फक्त फाइंड आउट करायचा, अँगल सी हे 90 पेक्षा जास्त येते का बघायचं, जास्त येत असेल तर तो ऑब्ट्यूस अँगल असणार. चेक करूया, अँगल सी चेक करूया. सीचा फॉर्म्युला लिहिला, हे सगळे व्हॅल्यूज टाकले तर सी ची व्हॅल्यू किती आली, -1/8. कॉस निगेटिव्ह कुठे असतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे बघा. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स एक्सिस पासून सेकंड क्वाड्रंट मधला जर अँगल घेतला आपण, हा अँगल ॲक्यूट असणार आहे का ऑब्ट्यूस असणार आहे, हा अँगल 90 पेक्षा जास्त म्हणजे ऑब्ट्यूस, तर डायरेक्टली काय लिहायचं, इज एन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल बरोबर का. एका ट्रायंगल मधला एक अँगल 90 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूस अँगल. येते का लक्षात. नेक्स्ट काय विचारलं बेटा, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत, हे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. आर कसा फाइंड आउट करणार, फॉर्म्युला आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस y². आणि थीटा कसा फाइंड आउट करणार, y/x. सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर येते, थीटाची व्हॅल्यू पण मिळते आणि आरची, आर तर डायरेक्ट मिळतो, थीटाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो बघा. हे बेटा टॅन थीटाची व्हॅल्यू -√3 आहे, टॅन कुठे निगेटिव्ह असतो, हे पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्येच, हे बेटा हे पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्येच ते पण बघायचं, त्याच्यावरून क्वाड्रंटचा अँगल फाइंड आउट करायचा. हे बेटा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह, हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाय करताय, तर अँगल त्याच क्वाड्रंटमधला कॅल्क्युलेट करायचा. हे बेटा पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये, फोर्थ क्वाड्रंटमध्ये की नाही, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंटमध्ये, तर फोर्थ क्वाड्रंट मधलाच अँगल फाइंड आउट करायचा. फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा, 2π -